श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1224. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुशुंडींनी जे हे भक्तीचं मर्म गरुडजींना सांगितलेलं आहे त्याचं चिंतन बघितलं. भगवंताचं भजन, त्याचं स्मरण हा भक्ती मार्गाचा प्राण आहे. इतर सर्व त्या भक्तीच्या आधाराने केलेली कर्म, उदाहरणार्थ पूजा, जप, त्याचं स्मरण, मानस पूजा, ही सगळी साधनं आहेत. या सर्व साधनांच्या आधाराने भगवंताच्या चरणी आपला अहोभाव, आपलं प्रेम व्यक्त करणं याचं नाव आहे भक्ती. हे भक्तिशास्त्र नेमकं काय आहे? त्यामध्ये दडलेल्या एक एक आपण कड्या गेल्या 2 निरूपणांमधून सोडवल्या आणि मग गोस्वामीजींनी आपल्याला हरिभजनाचं महत्व, भगवत प्राप्तीसाठी त्याची असलेली अपरिहार्यता ही समजावून सांगितली. ज्याप्रमाणे वृक्षाला पृथ्वीशिवाय आधार नाही, गंध हा पृथ्वीशिवाय नाही, तेजाशिवाय मनुष्याला रूप मिळू शकत नाही, वायूशिवाय स्पर्श मिळू शकत नाही, आकाशाशिवाय अवकाश मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे अनंत प्रयत्न जरी केले तरी भगवंताच्या भजनाशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. जेव्हा भगवंत आपल्यावरती कृपा करतो तेव्हाच त्याचं भजन आपल्या आयुष्यामध्ये येतं. अशा रीतीने भगवंताच्या भजनाचं महात्म्य भुशुंडीजींनी गायलं आणि गोस्वामीजींनी आम्हाला ते आमच्या आचरणात यावं म्हणून सांगितलं. किती सुंदर दोहा आहे ना. बिनु विश्वास भगती नहीं, तेही बिनु द्रवहीन रामो, राम कृपा बिनु सपने हो, जीवन लह विश्रामो. विश्वासाविना भक्ती नाही आणि भक्तीविना प्रभू रामचंद्रांचं हृदय द्रवित होत नाही. असं हे भक्तीचं महात्म्य जे भुशुंडीजी गरुडाला सांगत आहेत त्यातील पुढील टप्पा गोस्वामीजी गाऊ लागतात. निजमति सरिस नाथ मैं गाई, प्रभु प्रताप महिमा खगराई, कहेहु न कछु करी जुगुती विशेषी, यह सब मैं निज नयननि देखी, महिमा नाम रूप गुण गाथा, सकल मित अनंत रघुनाथा, निज निज मति मुनि हरि गुण गावही, निगम शेष शिव पार न पावही, तुम ही आदि खग मसक प्रजंता, नभ उड़ाही नहीं पावही अंता, तिमि रघुपति महिमा अवगाहा, तात कबहु को भाव किथा, रामु काम सत कोटि सुभगतन, दुर्गा कोटि अमित अरिमर्दन, सक्र कोटि सत सरिस बिलासा, नभ सत कोटि अमित अवकासा, मरुत कोटि सत विपुल बल, रवि सत कोटि प्रकाश, शशि सत कोटि सुशीतल,
समन सकल भवत्रास. कालकोटि सतसरिस अति दुस्तर दुर्ग दुरंत. धूमकेतु सतकोटि सम दुराधरश भगवंत सियावर. रामचंद्र प्रिय हो. सज्जनहो, या भगवत प्राप्तीचे मार्ग वेगवेगळे आहेत, परंतु त्या सगळ्यांचं ध्येय मात्र एकच एक आहे. बऱ्याचदा एकाच गावाला जाण्यासाठी काही मंडळी ही आपापसामध्ये वादविवाद करू लागतात. उदाहरणार्थ, आमच्या गोंदवल्याला जाताना काही मंडळी म्हणतात, अहो इकडून फलटण मार्गे रस्ता चांगला आहे, तिकडून जात जा बरं. काही जण म्हणतात, नाही साताऱ्याने जावं सरळ हायवेने आणि मग तिथून कोरेगाव पुसेगाव असं करत करत जावं. कोणी म्हणतं नाही मधला तो वीर धरणावरचा रस्ता खूप चांगला आहे, तर कोणी म्हणतं अहो त्या लोणंदवरून जावं. खरोखर एकाच गावाला जात असताना हे वेगवेगळे रस्ते वेगवेगळ्या लोकांनी अनुभवले आणि ज्याला जो रस्ता आवडला, ज्याला ज्या रस्त्यामध्ये आनंद आला, त्याने त्या रस्त्याचं प्रतिपादन करायला सुरुवात केली. जरी 4 वेगवेगळी लोक 4 वेगवेगळ्या रस्त्यांनी गेली तरी शेवटी पोहोचणार आहेत ते श्री महाराजांच्या चरणांजवळच ना, त्यांच्या समाधीच्या दर्शनाला ना. सज्जनो, तसंच काहीसं परमार्थामध्ये होत असतं. ज्याला जो भगवत प्राप्तीचा मार्ग आवडला, मग कोणाला कर्म मार्ग आवडेल, कोणाला ज्ञान मार्ग आवडेल, कोणाला योग मार्ग आवडेल, कोणाला भक्ती मार्ग आवडेल. त्यामध्ये ज्याला जो मार्ग आवडला त्याने त्या मार्गाच्या आधाराने कुठलाही किंतु परंतु न ठेवता, दुसऱ्याशी वादविवाद न करता जर आपलं मार्ग आचरण केलं तर सगळेच जण त्याच परमात्म्याच्या चरणी पोहोचणार आहेत. परंतु वस्तुस्थिती काय आहे? भक्ती मार्ग जो अत्यंत साधा आहे, सर्वसामान्यांचा आहे, जणू काही राजमार्ग आहे, सर्वांना सामावून घेणारा आहे. अशा भक्ती मार्गाच्या कडं अनेक बुद्धिवादी लोक, ज्ञानमार्गी हे नाकं मुरडत असतात. अरे भगवंत काय आहे हे त्यांनी जाणलंच नाही असं सांगत असतात. सगुण रूपाची उपासना करणाऱ्या लोकांचा ते अपमान करत असतात. त्यांना टाळकुट्या म्हणून संबोधतात, कर्मकांड करणारे म्हणून संबोधतात, सकाम नामस्मरण करणारे म्हणून संबोधतात. खरोखर भक्ती मार्ग हा भगवंतापर्यंत पोहोचत नाही का हो? भक्ती मार्गामध्ये मनुष्य हा त्या साधनांच्याच फेऱ्यामध्ये अडकून राहतो, मूळ भगवंतापासून दुरावतो का हो? या माग सगळ्यात मोठं जे टीकाकार आहेत त्यांचं एक म्हणणं असं असतं की मुळात भगवंताचं रूप जे तुमच्या संतांनी गायलेलं आहे ते अद्वैत रूपाचं आहे. या अद्वैतामध्ये मुळी माझं वेगळेपण नाहीच, तिथं माझ्या कुठल्याही अवस्थेला वेगळं म्हणून दर्शन नाहीच. मग अशा अद्वैताच्या भूमिकेवरती जाणताना या भजनाची, या द्वैत भक्तीची खरोखर काय गरज आहे? आणि बरीचशी मंडळी या द्वैत भक्तीच्या आधाराने कुठेतरी भरकटल्यासारखी नाही का हो जात, असा अनेकदा ज्ञानमार्गी लोकांचा आक्षेप असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये देखील अगदीच तथ्य नाही असं नाही, कारण की भक्ती मार्गामध्ये देखील आपण बघतो अनेकदा लोक देवदेव करण्याच्या नावाखाली परमार्थ अशी एक गोंडस संकल्पना स्वतःभोवती घेतात. नामस्मरण करत असताना भगवत प्राप्ती करण्याच्या ऐवजी प्रापंचिक इच्छांच्या, आकांक्षांच्या पूर्ततेमध्येच भगवंताची कृपा समजून बसतात. ठीक आहे, परंतु असं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं. अनेक मोठी मंडळी जी ज्ञान मार्गाने जात आहेत त्यांची घसरण झाल्यानंतर त्यांचं किती भ्रष्ट आचरण झालेलं आहे हे इतिहासामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळं कुठल्याही मार्गामध्ये
आपण त्याला 100% शुद्ध असं म्हणू शकत नाही. परंतु राहिला प्रश्न भक्ती मार्गाचा, जिथं भगवंताचं भजन हा त्याच्या प्राप्तीचं एक अत्यंत साधं सोपं साधन या रूपाने सांगितलं जातं. आणि भगवंताचं रूप जर अद्वैत आहे हे समर्थांपासून नाथांपासून सर्वांनी सांगितलं आहे, तर मग भजनाचं महत्व ते काय, कशासाठी भजन करायचं, प्रश्नच आहे. सज्जनो, अद्वैताची भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? त्याला जाणण्यासाठी जो हा मी वेगळा राहतो, जो माझं हे मन वेगळं राहतं, जे माझं हे 4 अवस्थांच्या रूपी असलेलं मिथ्या शरीर, मिथ्या अवस्था वेगळ्या राहतात, त्या माझ्या मिथ्या मीपणाला त्या सत्यरूपी भगवंतामध्ये विलीन करून टाकणं, याचं नाव अद्वैत भक्ती आहे. ठीक आहे. मग या अद्वैत भक्तीला साधण्यासाठी कदाचित तुमचा मार्ग वेगळा असू शकेल, ज्याला जे कृष्णमूर्ती चॉईसलेस अवेअरनेस म्हणायचंय. ज्याला ध्यान मार्गाने जाणारा मनुष्य हा कदाचित आपल्या कूटस्थ आपली दृष्टी एकाग्र करून आपल्या स्वतःला विदेही रूपामध्ये नेण्याचा, या स्थितीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणं, अशा रूपाने तो साधना करत असेल. सज्जनो, तुम्ही साधन कुठलंही करा, परंतु शेवटी ते सर्व साधन हे अद्वैत भक्तीमध्येच बदलतं. अद्वैत भक्तीशिवाय त्याला दुसरं काही प्राप्तच होत नाही. कारण नाम घेता घेता जेव्हा संपूर्ण निष्कामता येते, शरणागती येते, त्या शरणागतीच्या स्थितीमध्ये नामी हा नामामध्ये लय होऊन जातो बघा. म्हणून समर्थ म्हणतात की सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आपण सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत जावं. आपलं हे मी पण या भगवंताच्या भजनामध्ये हळूहळू हळूहळू क्षय होऊ लागतं आणि एका टप्प्यावरती संपूर्ण शरणागतीची अवस्था येते. कदाचित ही भक्ती सकामतेपासून सुरू झाली असेल, परंतु टप्प्याटप्प्याने ती भक्ती निर्गुणामध्ये जाते आणि निर्गुणामध्ये त्या अद्वैताशी एकाकार होऊन जाते. परंतु भक्तीची गंमत ह्याच्या पलीकडे आहे. का इतर साधनांपेक्षा भक्ती ही भगवंताला विशेष प्रिय आहे? कारण अशा अद्वैतामध्ये एकरूप झालेल्या भक्ताला तिथं करमत नाही. तो म्हणतो, ठीक आहे भगवंता, तुझ्याशी एकाकार झालो, तद्रूप झालो, परंतु अरे जे सुख तुझं नाम गाण्यामध्ये आहे, जे सुख तुझं भजन करण्यामध्ये आहे, ते तुझ्या एकाकार असलेल्या या अवस्थेमध्ये नाही रे. माझ्यावर कृपा कर. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हा भक्तीचा अधिकार आहे सज्जनो, की भक्त भगवंताशी एकाकार होऊन पुन्हा द्वैत भक्ती मागून घेतो आणि भगवंताच्या भजनामध्ये रत होऊन जातो. कारण की भगवंताचं भजन हे त्या भगवंताच्या एकाकार अवस्थेपेक्षा देखील श्रेष्ठ आहे. त्याचा रस या परमार्थाच्या मार्गामध्ये कुठेही कुठल्याही साधनाने प्राप्त करता येऊ शकत नाही. मग यावरती एक आक्षेप असा घेतला जातो की अरे, जो कल्पना विरहित आहे, जो बुद्धीला परे आहे, अशा भगवंताला तुम्ही शब्दाच्या आधाराने, कल्पनेच्या आधाराने, मनुष्य रूपाच्या आधाराने त्याचं भजन करता. याने तुम्हाला शरणागती कशी मिळेल बरं? सज्जनो, हे अगदी बरोबर आहे की भगवंत हा बुद्धीच्या परे आहे, कल्पनेच्या परे आहे. म्हणून तर समर्थ मनोबोधात म्हणतात ना की मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वदा राम भेटी. तुम्ही अनंत कल्पना करा, या कल्पनांचं साम्राज्य तुम्ही कितीही विस्तार करा, परंतु त्या कल्पनांच्या अखत्यारीमध्ये भगवंत येत नाही, हे सत्य आहे. मग राहतो प्रश्न, मग भजन का करायचं? सावळे सगुण रूप मनोहर,
आवडे निरंतर हेची मज. हे असं जगद्गुरु तुकाराम महाराज का गातात मग? राम सावळा सावळा हाती लोणियाचा गोळा, हे संतांनी का म्हणून काकड आरतीमध्ये आम्हाला गायला सांगितलं? रत्नजडित सिंहासनी, अशा रीतीने या रामाची वेगवेगळी रूप संतांनी का गायली? जर भगवंत बुद्धी मन वाणी यांच्या परे आहे. सज्जनो, आपण एखाद्या लौकिक कार्याच्या आधाराने याचा विचार करू. एखादा मनुष्य खणतोय, खूप खणतोय, त्याला कोणीतरी सांगितलं की इथं पाणी लागेल, परंतु तो दुष्काळ भाग आहे, त्याला माहिती आहे की किती खणलं तरी त्याला ते पाणी लागत नाहीये, आणि तो मोठ्या आशेने आणखीन 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 खणतो, आणि एका टप्प्यावरती गलित गात्र होतो, आणि तिथंच डोकं टेकवतो, म्हणतो थकलो रे बाबा मी, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत माझ्याकडून. सज्जनो, भगवंताच्या सगुण भक्तीमध्ये देखील अशीच अवस्था होते. मनुष्य उरा पोटाच्या पलीकडे जाऊन भगवंताला आळवू लागतो. भगवंता धाव, भगवंता मला माहितीये तू मन बुद्धीच्या पलीकडे आहेस, परंतु तरी देखील हे रामा, असा त्याचा आर्जव, त्याचा टाहो त्याच्या अंतःकरणातून फुटू लागतो. आणि भगवंत जो हा निर्गुण निराकार आहे ना, हे अर्ध सत्य आहे. त्याच्या अंतरंगामध्ये त्याची निजशक्ती माया, जी त्याची खरं तर अर्धांगिनी आहे, जी अत्यंत शुद्ध स्वरूपामध्ये त्याच्यात वास करते. आणि ती परमात्म्याची ही शक्ती जेव्हा असा तिचा भक्त विलक्षण आर्जव करून टाहो फोडू लागतो, त्यावेळेला स्वस्थ बसू शकत नाही. परमात्म्याच्या जणू काही उरातून ती माऊली बाहेर पडते. माया योगियांची माऊली, जेथील तेथे नेऊन घाली, कृपाळूपणे नाथिली. अशा रीतीने ही माया, ही भगवंताची निज शक्ती, असं भजनामध्ये जो अत्यंत काकुळतीला आलेला आहे, ज्याला विलक्षण तळमळ लागलेली आहे, आणि ज्याला कळतंय की हे मी कितीही आळवलं तरी तो भगवंत मला माझ्या मनबुद्धीच्या कक्षेमध्ये आणता येत नाही, असा जीव तळमळू लागतो. आणि ही तळमळ त्या निर्गुण निराकाराला खाली खेचून आणते, आणि त्याच्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी तो भगवंत सगुण साकार होतो. सज्जनो, त्यामुळे भक्ती मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. नामस्मरण हा अत्यंत निर्धोक सर्वसामान्यांचा साधन मार्ग आहे. जगामध्ये कोणीही कितीही बुद्धिभेद केला तरी सगुणाची उपासना आणि भगवंताचं नामस्मरण याला सोडू नका. ठीक आहे, कदाचित आज तुमची उपासना सकाम असेल, कदाचित आज तुम्ही या निर्गुण निराकाराच्या रूपाला जाणत नसाल, काही हरकत नाही. तुम्ही फक्त एकच गोष्ट करा, मनापासून भगवंताचं नाम घ्या. त्या भगवंताच्या नामामध्ये आलेली तुमची शुद्ध जाणीव त्या परमात्म्याला स्वस्थ बसू देत नाही. बघा, मग भजन कसं करावं हाही प्रश्नच आहे. कारण जर त्या भगवंताच्या भजनामध्ये समर्थ म्हणतात त्याप्रमाणे कल्पना करून उपयोग नाही, कारण तो बुद्धीच्या परे, मनाच्या परे. मग कल्पना न करता आपण त्या भगवंताचं भजन कसं करायचं? कारण भगवंताला आळवायचं म्हटलं की मनुष्याला आपल्या कल्पनांचा विस्तार करावाच लागतो. सज्जनो, यासाठी एकच मार्ग आहे की या मनाच्या मागे जाण्यापेक्षा जे आपल्या बुद्धीला निश्चयात्मक पद्धतीने जाणवलेलं आहे, समजलेलं आहे, ज्याचा आपल्याला अंतरंगामध्ये अनुभव आलेला आहे, अशी आपली बुद्धी निश्चयात्मक करून, संकल्प करून आपण त्या मार्गावरती नित्य ठेवावे. आणि जे आपल्या बुद्धीला जाणवलं त्या पद्धतीने आपण आपल्या भगवंताचं भजन करावं. की ठीक आहे, संतांचा अनुभव आहे की त्या सगुणाचं भजन करता करता तो निर्गुण निराकार आपल्याला एकरूप होऊन जातो. मला तसा अनुभव नाही, परंतु मला एक कळतं की माझा राम अत्यंत दयाळू आहे. हो, त्याला स्वस्थ बसवत नाही इतरांचं दुःख पाहून, आणि म्हणून माझ्या रामाला
मी अत्यंत मनापासून आळवतो. हा माझा बुद्धीचा अनुभव आहे आणि मी माझ्या बुद्धीच्या अनुभवाने त्या भगवंताला आळवणं, यामध्ये कुठलीही चूक नाही. आणि तीच गोष्ट भुशुंडीजी देखील आम्हाला प्रतिपादन करतात की निजमती सरिस नाथमय गाय. जे माझ्या बुद्धीला अनुभवायला आलं, जो या माझ्या बुद्धीने प्रभूंचा प्रताप जाणला, जो माझ्या बुद्धीने भगवंताचा महिमा अनुभवला, त्याच भगवंताच्या प्रभुतेचं, त्यांच्या महिमेचं मी माझ्या बुद्धी अनुसार गायन केलेलं आहे. आणि मला कल्पना आहे की ते माझं गायन हे माझ्या बुद्धीच्या अनुभवांवरती आधारित आहे, परंतु ते अत्यंत शुद्ध आहे, कारण इथं कुठल्याही प्रकारची नक्कल नाही. तो माझा स्वतःचा अनुभव आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी रामायणामध्ये आपल्याला दिसतं की निज अनुभव अब कहूं कलेसा, निज अनुभव अब कहूं खगेसा, बिनु हरी भजन न जाई कलेसा. किती सुंदर आहे निज अनुभव, कारण की हे मला आलेला अनुभव आहे बाबा. प्रत्यक्ष महादेव देखील जेव्हा सांगतो की उमा कहूं मैं अनुभव अपना. अरे, या मार्गामध्ये मोठ्या मोठ्या संतांना वेगवेगळे अनुभव आले असतील, परंतु माझ्यासारखा सामान्य जीव, जे मला कळतं, जे माझ्या बुद्धीला अनुभवायला येतं, त्या माझ्या शुद्ध तर्काच्या आधाराने जे मला भगवंताचं रूप जाणवलं, त्या पद्धतीने मी त्याचं भजन करतो, त्या पद्धतीने मी त्याचं गायन करतो. आणि सज्जनो, जिथं हे आपण अशा पद्धतीने सगुण उपासना करतो, तिथं त्या शब्दांना धार येते, कारण की ते शब्द अनुभवाचे असतात. कादंबरीमधले शब्द पाठ करून बोलणं, जे खूप मोठे मोठे पल्लेदार असतात, काव्यमय असतात, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं साहित्य दडलेलं असतं, परंतु हे शब्द पोकळ वाटतात, कारण त्या शब्दांमध्ये अनुभव नाहीये. त्यासाठी आपण आपल्या बुद्धीच्या अनुभवांचा आधार घ्यावा आणि जो भगवंत तुम्हाला ज्या पद्धतीने अनुभवायला आलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्या भगवंताच्या चरणी आपली निष्ठा ठेवावी, श्रद्धा ठेवावी. भक्ती मार्ग अजूनही सोपा करून नाही सांगता येऊ शकणार बरं. खगेसा, ऐका मी तुम्हाला काय सांगतोय. भुशुंडीजी म्हणतात, प्रभु प्रताप महिमा खगराई, कहे हुन कछि करी जुगुती बिसेशी, यह सब मैं निज नयननी देखी. आणि आपण आता ज्या तत्वाचं चिंतन केलं, त्याच चिंतनाच्या आधाराने जणू काही गोस्वामीजी आम्हाला भुशुंडींचा हा भाव सांगतायत की हे मी माझ्या बुद्धीनुसार सांगितलं, तुम्हाला मान्यता देण्याची गरज नाही. आणि अनेकदा जे इतर मार्गाने जाणारी मंडळी आहेत, जे या भक्ती मार्गाच्या लोकांची कदाचित उपेक्षा करत असतील, तर त्यांना देखील हेच मला सांगायचे की तो तुमचा अनुभव आहे, तो माझा अनुभव असण्याची गरज नाही. भक्ती मार्गामध्ये कुठलीही गोष्ट कोणावर लादता येऊ शकत नाही. आमचे पूज्य बापू काका नेहमी म्हणायचे की भक्तीची सक्ती करता येत नाही. जे तुमच्या अनुभवाला आलंय, त्यानंतर स्वाभाविकपणे तुम्ही तुमच्या जागेवरती स्थिर राहू शकत नाही. तुम्ही त्यामध्ये जास्तीत जास्त ओढले जाता. आणि तो जो तुमचा मार्ग आहे, तो तुमच्यासाठी आहे. त्या मार्गाच्या आधाराने प्रत्येकाने यावं हा अट्टहास बरोबर नाही. अशा या भगवंताच्या भक्तीचा जो महिमा भुशुंडीजींनी गायला, त्यामध्ये त्यांचं स्पष्ट मत आहे की यामध्ये मी कोणताही विषय युक्तीने वाढवून सांगितलेला नाही. कहे हुन कछु करी जुगुती बिसेशी, मी कुठलाही युक्तीचा मार्ग यामध्ये वापरला नाही, कुठलाही कल्पना विलास केलेला नाही. जे मला जसं अनुभवायला आलं तसा मी प्रभूंचा महिमा गायलेला आहे. हे गरुडजी, तुम्ही यावरती विश्वास ठेवा किंवा न ठेवा हा तुमचा प्रश्न आहे, पण हा माझा अनुभव आहे. यह सब मैं निज नयननी देखी, हा माझा अनुभव आहे. म्हणजे इथं कुठलंही स्वप्न दर्शन नाही, इथं कुठल्याही कल्पनांचा, तर्कांचा विस्तार नाही. हे जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे,
त्या माझ्या स्वतःच्या अनुभवाच्या आधाराने मी तुम्हाला सांगतो की भगवंताचं भजन हाच भगवत प्राप्तीचा राजमार्ग आहे. बस. किती प्रामाणिकता आहे बघा. तुम्ही कुठल्याही मार्गाने या सज्जनो, परंतु तुम्ही कोणाची नक्कल करू नका. किंबहुना या निरूपण शैलीमध्ये देखील आपण बघतो अनेकदा लोक एकमेकांचे विचार उधार घेतात आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन ते उधार विचार कोणाचे आहेत ह्याचं नाव देखील घेत नाहीत. आपण एखाद्या व्यक्तीचे विचार शब्द उधार घेऊ शकतो, त्याचा भाव कसा घेणार? होय की नाही? मग याचा अर्थ आपण ते विचार व्यासपीठावरून सांगूच नाहीत का? जरूर सांगावेत, परंतु त्याची एक मर्यादा आहे. तुम्ही ज्यांच्याकडून ऐकलेलं आहे त्यांचं स्मरण करून, त्यांचं नाम घेऊन, अत्यंत विनयाने हे माझं नाही हे नमूद करून आपण ते विचार लोकांना सांगावेत. काही हरकत नाही. आणि ती सरमिसळ पण खूप जास्त प्रमाणामध्ये नसावी, कारण व्यासपीठ हे प्रवाही आहे. 100मध्ये 20% तुम्ही इतरांचे विचार घ्यावेत, परंतु 80% हा तुमचा स्वतःचा अनुभव असला पाहिजे. का इतरांचे विचार देखील स्मरणामध्ये घ्यायचे? कारण जे तुमचे अनुभव आहेत त्या अनुभवांना हे विचार अनुमोदन देत असतात. जसं आपण एखाद्या गावामध्ये रस्ता चुकलो आणि मग आपण कोणाला तरी जाणत्या माणसाला फोन करतो की जो त्या गावामध्ये त्या प्रत्येक गल्लींमध्ये फिरलेला आहे, आणि मग तो म्हणतो की तिथं दुकान कुठलं आहे, डाव्या हाताला काय, उजव्या हाताला काय, असं कर, पुढे जा, तिथून एक उजव्या हाताला रस्ता वळेल, तिकडं वळ. हे जसं तो आपल्याला सांगतो जेणेकरून आपला रस्ता सुलभ होऊन जातो. सज्जनो, त्याप्रमाणे निज अनुभवांना देखील बऱ्याचदा एखाद्या अधिकारी संताचं अनुमोदन मिळालं की आपल्याला मार्ग चालताना अधिक आत्मविश्वास प्राप्त होतो. बस एवढाच. इतर विचारांचा आपण आधार घ्यावा. दुसरी गोष्ट मला आठवतं, पूज्य बापू काका सांगायचंय तेव्हा मला ज्यावरती म्हणा अजूनही दासबोधाचा विशेष प्रभाव माझ्या प्रत्येक निरूपणांमध्ये असतो, चिंतनामध्ये असतो. समर्थ हे माझं आराध्य आहे. बापू काका म्हणायचंय, रवी, ग्रंथांच्या ओव्या वाचून दाखवायच्या नाही. ठीक आहे, एखादी त्याच्यामधलं सूत्र तुला आठवलं तर समर्थ असं म्हणालेत म्हणून सांग, पण त्या ओव्यांच्या ओव्या पाठ करून तशा तशा म्हणून दाखवायच्या, हे काही प्रवचन होऊ शकत नाही. ते समर्थांचा अनुभव आहे. तुझा अनुभव काय? मोठा गहन प्रश्न आहे. तुम्ही तेच बोला जे तुमच्या अनुभवाला आलंय. आणि जर एखादी गोष्ट तुम्हाला त्यातली अनुभवाची नसेल तर ते देखील विदित करून सांगा की हे मला अजूनही अनुभवायला आलेलं नाही. हे सगळं शिकायचंय रामायणामधून. ही प्रामाणिकता शिकायची आहे. बघा, भरद्वाज मुनी देखील तपस्वी होते. रामचरणाचा त्यांना अनुराग होता, परंतु त्यांनी याज्ञवल्कांच्या चरणी डोकं टेकवताना जैसे मिटय मोर भ्रमवारी कह हुसो नाथ कथा बिस्तारी, किती सहजता आहे त्यांच्या शरणागतीमध्ये. जरी सर्व काही माहिती आहे तरी देखील प्रभू आपण माझ्याहून अनुभवी आहात, आपण राम रूपाचं रहस्य जाणता, आपण मला ते रहस्य समजावून सांगा, कारण तो माझा अनुभव नाहीये अजूनही, तो तुमचा अनुभव आहे. म्हणून याज्ञवल्कांच्या चरणी भरद्वाज मुनी शरणागत झाले आणि त्यांच्याकडून या भक्ती मार्गाचं रहस्य त्यांनी समजावून घेतलं. सज्जनो, हे आहे परमार्थामधल्या प्रामाणिकतेचं दर्शन, जे प्रत्येक मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीने आपल्या स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचंय. कारण ज्या संतांनी तो मार्ग दाखवलाय त्या संतांचे अनुभव पराकोटीचे पुढचे असतात. आपण त्या मार्गावरचे एक पांथस्थ आहोत हे आपण कधी विसरायला नको. आपण देखील त्या टप्प्यापर्यंत पोहोचूत, काही वादच नाही, परंतु त्यासाठी अनुभवाची घाई नको, विचारांची प्रामाणिकता सोडायला नको. आणि जे आपण आपल्या स्वतःच्या अंतरंगात अनुभवलेलं आहे तेच आपण या सर्व दृष्टीने श्रोत्यांसमोर ठेवावं. हीच
असलेली भुशुंडींची प्रामाणिकता त्यांना भगवंताचं विलक्षण प्रेम मिळवून देत आहे. सज्जनो, यातील पुढील टप्पा आपण उद्याच्या कथा निरूपणामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.